जय गुरु. जय गुरु सर. पण एक मिनिट थांबू आणि सुरुवातच करूयात. चालेल. चला सुरुवात करूयात. जय गुरु सर. जय गुरु. छायाताई. जय गुरु. जय गुरु. चालेल. माझा डेस्कटॉप दिसतोय तुम्हा सगळ्यांना? हो सर. हा, ठीक आहे. आणि आपण इथे होतो. अं, आपण ते काल तुमचं चाललं होतं एवढं मला आठवत आहे. हो. हा. अं, हे झालं होतं. मी तर पराधीन आहे, माझा भाऊच वगैरे सगळं हे झालेलं आहे. त्याच्याकडे आपण निसंपत्ती झालेलं आहे. ऐकून अलम परिहासेन म्हणजे आता गंमत थट्टा मस्करी पुरे झालंय. झालं दशाननाचं आलं सर. हे दशग्रीव पण झालेलं आहे. हा, हो. हा, अतिसुंदर आहे. एतादृशी स्त्री माझ्या मते हे चाललं होतं का आपण ते तुम्ही हो करत होतात? हो हो हो. हा. एतादृशी म्हणजे वैसी, तिच्यासारखी हम्म, दिसणारी स्त्री मी आधी कधीही पाहिली नव्हती. हम्म. हं. अ, तुमचं वाक्य पूर्ण झालं होतं का नव्हतं झालं ताई? झालेलं ते म्हणजे पूर्ण झालं आणि लगेच बंद आले. ते मराठी वाचलं नव्हतं. म्हणजे ट्रान्सलेशन भाषांतर नव्हतं वाचलं. बरं, म्हणजे मग एतादृशी आपण स्त्री करायचं काही. मया. हा, मग हा, वाचा नाही. मया एतादृशी स्त्री मया पूर्वम कपी न दृष्टा. हो, हे सगळं झालेलं आहे. क्वापी क्वापी हम्म. क्वापी. क्वापी न हा, कह अपी ना. नाही, क्व अधिक अपी. क्व म्हणजे क्व कुत्र. अधिक क्वचा पुत्र. आणि कुत्र दोन्ही समानार्थी शब्द आहेत. कुठे कुठे क्व म्हणजे कुठे, हम्म. कुत्र म्हणजेही कुठेच. कुठेच कुठेही हा. बघितले नाही. हा, क्व अधिक अपि न दृष्टा. बघा, मया न दृष्टा म्हणजे हे धातू साधित वापरलेलं आहे. धातु कर्ता साधित. तृतीयेत गेलेला आहे. आणि हम्म. स्त्री प्रथमेत गेले, कारण की बघायचं काम स्त्रीवर झालंय. हम्म. चालेल, ठीक आहे. तुमच्या नंतर कोण घेणार? निशिगंधाताई. त्या नाही दिसत आहे. मी अच्छा, वाचू? बरं, मग सीमाताई मग. हो. जैसी सीता है वैसे देवी यक्षी गंधर्वी और किन्नरी भी नहीं है. म्हणजे हम्म. जशी सीता आहे तसं देवी यक्षी गंधर्वी आणि किन्नरी भी नाही म्हणजे पण नसतात ना. हम्म. नाहीत. हा. मग जशी सीता आहे तशी. हम्म. जशी तादृशी म्हणजे वैसी. नाही, जैसी नहीं येते. सीता है. नाही, काहीच म्हणजे नाही थोडक्यात कळत. काय म्हणायचंय की जशी सीता आहे म्हणजे ती आदर्श आचरण आहे तिला. हा. बरोबर आहे. सुंदरी. नंतर ती सुंदर तर आहेच. हम्म. बरोबर आहे, पण तसं मात्र कुठली देवी पण नाही, यक्षी पण नाही, गंधर्वी पण नाही आणि किन्नरी पण नाही. हम्म. न का? असती एवढं कळलं, बाकी काही नाही अगदी ठीक आहे, कळलं. हरकत नाही. मग देवी, यक्षी, गंधर्वी, किन्नरीच हा. न न असती. असती. चला एवढं. आणि सीता सीताच आहे, कारण की सीता. असती आहे म्हणून सीता आहे. हो बरोबर आहे. एवढे तर शब्द आपल्याला आले. हो. हा, बघा, सीता इव. इव म्हणजे सारखी. हा. सीते सारखी देवी, यक्षी, गंधर्वी, किन्नरी अपि. त्याचा संधी होतो किन्नर्यपि. हम्म.
नास्ती. हम्म. म्हणजे येऊन जाऊन फक्त एक शब्द तुम्हाला ताई आला नाही, इव. हं. पण मग वैसीला काय आहे? जैसी. नाही, इथे सीते सारखी इव. ओके, सीतेसारखे. हा, इव. दुसऱ्या प्रकारे एका प्रकारे करता आलं असतं. कसं माहितीये? यथा सीता सीता अस्ति तथा देवी यक्षी गंधर्वी किन्नरी अपि न अस्ति. यथा तथाही वापरलं तरी चालेल. जसे तसे. जसं तसं किंवा जशी तशी दोन्ही तशी चालतं. तशी. हो. हा, म्हणजे जशी माझी आई आहे तसाच मी असणार. जसे माझे वडील आहेत तसाच मी असणार ना, आपण म्हणतोच की नाही. हो. हा, म्हणजे यथा माता तथा अहम अस्मी. हम्म. सॉरी. हा, पुढचं घ्या ताई. कोण घेत आहे? सीमाताई नंतर विद्याताई घेणार. अतः वह तेरी भार्या होने योग्य है और तू उसके योग्य पति है. हम्म. सा अं, अतःला अतःच म्हणता येईल. अतः सा हम्म. त्वम तुझी भार्या म्हणजे षष्ठी आहे. तस्य तस्य भार्या. तस्य भार्या हा, होने योग्य. होण्यासाठी म्हणजे काहीतरी हा. तुम असं वापरता येईल. हा. बरोबर आहे. हम्म. हो. हा, ठीक आहे. आपण असे शब्द जुळवतोय, आपल्याला पूर्ण वाक्याला नाही दुःख नाहीये. हा, योग्य असती. योग्य अस्ति. योग्य नाही, योग्य म्हणायला लागेल. योग्य. हा. हा, कारण की योग्य. भार्या आहे ना. हम्म. हा, ठीक आहे. योग्य और अस्ति म्हणजे च बर, ठीक आहे. त्वम आता म- तिच्या योग्य. हा. हा, तिच्या म्हणजे सीतेच्या. हम्म. काय तस्या होईल षष्ठी? तस्या योग्य. तस्या योग्य होईल का बघा. तस्याम. बर, ठीक आहे. आपण आता तसंच ठेवू. योग्य पती योग्य. है म्हणजे योग्य पती असं आपण क्षणभर धरू. योग्य पती अस्ति. हा, नाही, त्वम असी. असि असि त्वम असि. हा, हा. आता बघू आपण. हा, अतः सा अतः तव भार्या भार्या भवितुम योग्या. भवितुम बघा, योग्य. भवितुम हो की नाही, भवितुम. हा. होण्यासाठी योग्य आहे. योग्य. आणि तू त्वम तिच्या च तिचा तस्याः. पती होण्यासाठी, याच्यामध्ये भवितुम कंसात यायला पाहिजे इथे. हा. तस्याः योग्य पतिः. हा. हा, आणि तू उसके योग्य पती है आणि तू तिच्या योग्य पती आहेस. पतिः. हा. भवितुम. तस्याहा. तस्याः. सा हा शब्द तुम्ही चालवलात, सा ते ताहा प्रथमा, ताम ते ताहा द्वितीया, तेन ता असा, तर तुम्हाला तस्याहा येईल बघा. हम्म. तिचा. तिचा. बरोबर. तस्याः. हम्म. तस्याहा तयोः तासाम षष्ठी आहे माझ्या मते. हो. हा, यातलं वाक्य म्हणजे कळतं हे. चालेल, पुढे जायचं मग आपण विद्याताई. हो हो, हा, कळलं कळलं. चालेल चालेल. हा, कपिलजी घेताय. ओ, यह सुनकर रावण मारीच के आश्रम में गया और बोला, आप मेरी सहायता करें.
म्हणजे हा हे ऐकून रावण मरीचाच्या आश्रमात गेला आणि आणि म्हणाला म्हणाला, आपण मला मदत करा. हा किंवा तू माझी मदत कर. हा, तू माझी मदत कर. आप म्हणजे आपण अगदी अदबी मध्ये बोलत असू तर आप म्हणतो ना आपण. हो, पण ते ऋषी होते ना, म्हणून मला वाटलं की ते नाही, आता तेवढं नका लक्षात घेऊ, आता तू म्हणलं तरी चालेल. बरं. हा रावण मरीचाच्या आश्रमात गेला म्हणजे रावण हा नाही, यह सुनकर. हा. सुनकर म्हणजे हे एतत् काय श्रुत्वा. इतत् श्रुत्वा रावणः हा मरीचस्य आश्रमं बर, ठीक आहे. मरीशस्य आश्रमम आश्रमम गतः गतः गतः. छान. अवदत च अवदच्च म्हणजे आणि म्हणाला, आप मेरी सहायता करे. नाही, हे नाही कळत, हे नाही. हा बघा ना, मम सहाय्यताला मेरी म्हणजे सहाय्यता मम म्हणता येईल, संस्कृत शब्द आहे. मम सहाय्यम कुरु कुरु. करोतु हा, करो तो क्या कुरु कर. कर. हा, कृपया मम साहाय्यम कुरु. कृपया बघा, मम सहाय्यम एतत् श्रुत्वा रावण मरीचस्य आश्रमम गत्वा अवोचत म्हणजे आश्रमात जाऊन म्हणाला. हे जरा थोडं वेगळं होतंय, और बोला म्हणलेलं आहे ना, त्यामुळे इथे मग च येत नाहीये कुठे. गत्वा त्यामुळे मरीचस्य एतत् श्रुत्वा रावणः मरीचस्य आश्रमम गतः अवोचत आश्रमे च. नको का? आश्रमात म्हणजे हे बघा, आता आश्रमात म्हणजे म्हणजे जसं स्थान घराला दर्शक आहे ना. आणि घरात हा जो फरक आहे ना, तो आहे. त्यामुळे आश्रमम गत्वा हे बरोबर होतं. प्रातः समये अहम विद्यालयम गच्छामी म्हणतो ना आपण. विद्यालये. नाही, मी विद्यालयात जातो. खेळण्यासाठी मी विद्यालयात जातो. बर. आठवतंय का, अगदी आपण सुरुवातीला बघितलं होतं बघा, याच्यामध्ये हो, सुरुवातीचे धडे प्रारंभामध्ये. होते. हो हो. हा, मी आठवलं, घराला सुरुवातीचे जातो. मी त्यावेळेला तुम्हाला सांगितलं होतं बाळबोधला बघा, होते. गावाकडचे लोक म्हणतात मी घरला जातो. हा, तेव्हा तुम्ही आणि म्हणलं होतात की ते बरोबर आहे म्हणून. हा, कारण की ती द्वितीया पाहिजे. आणि इथे हम्म. आश्रमम ही पण द्वितीया विभक्ती आहे. हो, आश्रमम द्वितीय. हा, म्हणून आश्रमम गत्वा. पण अवोचत. गया और बोला म्हणजे जाऊन म्हणाला गत्ता. असं बरोबर. नाहीये. हम्म. आश्रमम गत्वा अवोचत असं त्यांनी केलेलं आहे, पण इथे जरा थोडस चुकलंय. अवोचत नाही कळलं मला. म्हणला वच. अवोचत. वच धातू आहे ना तो. अच्छा अच्छा, बर. एक मिनिट, मी कुठे म्हणला, माझं गेलं कुठे वाक्य. हा, इथे, सॉरी. हा, मी हे जरा थोडस चेक करतो, मलाच खटकतंय अनुवाद हा. चालेल. अच्छा, संपतच आहे का इथे. कृपया मम साह्यम कुरु. पुढे रुपाली ताई. आप सोने का हिरन बनकर पंचवटी में आ जावे. अरे, मी वाक्य उत्तरही दिलं का तुम्हाला? बरं, ठीक आहे, हरकत नाही. म्हणजे तुम्ही किंवा तू म्हणायचं आता इथे का? तू म्हणायचं.
सोन्याचं हरिण बनून बनवून पंचवटीमध्ये जा. जा. नाही, आ पंचवटीमध्ये जावे ये. ये ये. ये. हं. आ जावे, बरोबर आहे. म्हणजे आगच्छ. आ, ई बर, ठीक आहे. हा त्वम हा सुवर्णस्य मृगम. आता बघा, सुवर्ण मृग कानी बनवायचा एक शब्द हा सुवर्ण मृग. हा आहे की आपल्याकडे. हो बरोबर. त्वम हा सुवर्ण मृगम भूत्वा. काय. हा भूत्वा. हा हा भूत्वा त्या पंचवटीची सप्तमी किंवा हा द्वितीया. काय ना हा ठीक आहे. पंचवटी म्हणजे नदीप्रमाणे. नदी नदीप्रमाणे पण नाही. नद्याम नाही, इकारांत पंचवट्याम. दुसरा मती. नदीप्रमाणे चालेल. हा पंचवट्याम का मग ठीक आहे, आता आपण तसं ठेवून देऊयात, हरकत नाही. अहो, हे या गोष्टी आपल्या पंचवट्याम. कायम हा आगच्छ. पंचवट्या. पंचवट्याम. त्वम कांचन मृगम. हा कांचन म्हणा किंवा सुवर्ण मृग सुवर्ण म्हणा, मृगम काही म्हणा. भूत्वा. हा, तू भूत्वा सुवर्ण मृग पंचवट्याम होऊन आगच्छ. पंचवटीत ये. हम्म, हा बघा, इथे आज्ञार्थी वापरले, आगच्छ. हम्म. विनंती नाही केलेली, डायरेक्ट आज्ञा केली आहे. आज्ञा केली. चालेल. आप पुढे कोण घेत आहे आता? मी आहे. विशाखाताई. हाँ. हा आपको देखकर राम आपके पीछे दौड़ेगा. हम्म. देखकर म्हणजे दृष्ट्वा, दृष्ट्वा. पाहून. दृष्ट्वा रामः. आपको देखकर. आपको देखकर म्हणजे काय? तमदृष्ट नाही, काय आप त्वम त्वम युवाम युवम त्वम युवाम यूयम प्रथमा त्वाम त्वा युवाम वाम दृष्ट्वा त्वाम 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 दृष्ट्वा त्वाम दृष्ट्वा रामः रामः आपके रामः पीछे सह पृष्ठतः धाविष्यति. धाविष्यति. तव पश्चात, पश्चात. ओके तुमच्या पाठी धावेल. ओके बरोबर आहे. हो. तुमच्या मागे धावेल अशा अर्थी आपण म्हणतो ना. हो. हा, त्याला पश्चात. अव मग पश्चातात अव पुरस्तात पण म्हणतो ना, तुमच्या हो पुढे, हो तुमच्या मागे. हो. अवोधरात तात, अव दक्षिणात तात, चोर्ध्वात तात. मग पृष्ठत म्हणजे पुढे का? पुढे. ओके. मग मी त्याच्यात गोंधळ केला. ओके. तव खरं बघायला त्वाम गेलं ना तर, दृष्ट्वा. एक मिनिट थांबा. पुढे म्हणजे पुरस्तात. हा, हा, पुढे म्हणजे पुरस्तात. परस्तात. ओके. आणि आता पृष्ठ भाग जो आहे ना, हा खरा थोडासा मिसलिडिंग कन्सेप्ट आहे. कारण की आपण जे शिकलो ना, पृष्ठभाग तो म्हणजे मागचा भाग समजलो. बरोबर. कारण की आपली आई म्हणायची, आता गडबड बास कर, नाही तर तुझ्या पृष्ठभागावर लाथ घालीन. म्हणजे त्यावेळेला आपल्या ढुंगणावर लाथ घालेल असं आईला म्हणायचं होतं. बरोबर. बरोबर. ते पण आपण पार्श्वभाग. त्या अर्थी तो घेतला, त्याला पार्श्व भाग होतो. हा, पार्श्वभाग. पृष्ठभाग नाही, पार्श्वभाग. पण बरेच लोक वापरताना पार्श्व पृष्ठभाग मागचं. म्हणतात. पण आता पृष्ठभाग म्हणजे बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागावर 70% भागात पाणी आहे. पृष्ठभाग म्हणजे सरफेस. हा, ओके. ओके, मग पश्चातच बरोबर आहे. हा, पश्चात म्हणजे मागे. मग त्वाम ठीक आहे. दृष्ट्वा रामः तव पश्चात धाविष्यति. चालेल. पुढे कोण घेणार आहेत आता? सुकेशाताई आहात का? आहे मी. हा. तव मैं हे तव नाही, ते सीता. तब 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 म्हणायला पाहिजे होतं. हे खरं तव नाही, मधला तब ब. आहे. तब ब ब ब पाहिजे होता. बदकामधला ब. हम्म. हा,
हम्म. तब मैं सीता को चुराऊंगा, तेव्हा मी सीतेला चोरून घेऊन चुराऊ जाईन अशा अर्थी आहे. बरोबर आहे, हा चोरीन. तेव्हा मी तब सीतेला चोरीन. तेव्हा हा, जेव्हा काय तब अहम तदा सीता सीताया सीताम हरिष्यामी, हरिष्यामी. कारण मी भविष्यकाळ सीतेला मी सीतेला द्वितीय आहे. मालाम सीता तसं सीताम हम्म हरिष्यामी. आणि अहम हे अध्यारूत आहे, हा त्यामुळे ते लिहायची गरज आहेच असं नाही. ठीक आहे. हा. हम्म संस्कृतमध्ये अनुवाद फक्त इथे काय झालेलं आहे. ठीक आहे, आता तुम्हाला दिसलेलं आहे, हरकत नाही. पण हा, हेच हे सगळं आता त्यांनी पूर्ण परिच्छेदात दिलेलं आहे. आपण ही सगळी वाक्य आताच बघितली बघा. तब मैं सीता हा को चुराऊंगा. द्वितीया वापरली. हा, नाही मगाशी आपण ही सगळी वाक्य केली. आता फक्त ती एका स्लाइडवर सगळी वाक्य पॅराग्राफ आणली दिलं आहेत त्यांनी. त्यांनी, बाकी काही हम्म, केलेलं नाहीये. ठीक आहे. हम्म. मी तुम्हाला 1-2 मिनिटं देतो, पाहिजे असेल तर तुम्हाला वाचता येईल परत एकदा. तदा शूर्पणखा पुन्हा रावण अवप्रीत. हे दशग्रीव रामपत्नी सीता अतीव सुंदर असती. अतीव सुंदरी असती. अतीव सुंदरी असती. एतादृशी हा, वाचा श्रीमया वाचा पुत्र. छायाताई, तुम्ही मोठ्याने वाचलं तरी हरकत नाही, वाचा. हो सर. हा, एतादृशी तदा हा एतादृशी स्त्री मया पूर्वम क्वापि न दृष्टा. एतादृशी श्रीमया पूर्व काप कापी न द्रष्टा. सीता इव देवी यक्षी गंधर्वी किन्नर्यपि नास्ति अता सा तव भार्या भवन्तुम योग्या त्वमच एताई त्वमच भवितुम भवितुम. भवितुम योग्या त्वम त्वं त्वमच तस्या योग्यः पतिः. त्वम एतच्च च इत्त्वमच इत्त्वं च त्वम च तस्याः च योग्यः च पतिः. स्याः तस्याः योग्यः पतिः. हम्म. एतच्च श्रुत्वा एतच् श्रुत्वा एतच् श्रुत्वा रावणः मरीचस्य आश्रमं गत्वा अवोचत् कृपया मम साहाय्यं कुरु. त्वं काञ्चनमृगं भूत्वा पञ्चवट्या पंचवट्याम. पञ्चवट्यां पञ्चवट्याम् आगच्छ. त्वां दृष्ट्वा रामः तव पश्चात् धाविष्यति. हम्म. तदा सीतां हरिष्यामि. बरोबर आहे. म्हणजे त्याला पाहून राम त्याच्या पाठीमागे धावेल, तेव्हा मी आणि सीतेचे हरण करीन. ठीक आहे. असा आपण हा परिच्छेद बघितला आणि अशा रीतीने आपला हा पाठ 3 संपला. ठीक आहे. मी आता आज खऱ्या दुरुस्त्या मला अजूनही दिलीप सरांनी करून दिलेल्या नाहीत, पण मी आज मात्र आता तुम्हाला निदान दुसरा तरी पाठ पाठवून देतो. मी तयार ठेवला होता खरा, कुठे बरं होता दुरुस्त्या म्हणून आहे बघा, इथं करून ठेवलाय मी 2. हो, माझ्याकडनं झालेल्या आहेत खऱ्या. दिलीपजींचं काहीच नाही उत्तर आलं. ठीक आहे, मग मी हा पाठवून देईन तुम्हाला आज फायनल करून. त्याच्यावरती फक्त आता रंग काढायला लागतील मला. हो सर. हा, आणि पाठ 1 पण मी आज पाठवून देईन, कारण की आता नाही मी वाट बघणार, कारण की तुमच्याकडे 1ही नाही, 2ही नाही, आणि आता 3ही संपला आपला नेमका. चालेल. चौथा पाठ आपण सुरू करूयात. छायाताई, तुम्ही परिच्छेद वाचलायत?
त्यामुळे आता आपण हो सर. हा पुढचा धडा ताई. बघूयात. हं? हं. आता बघा, मीच आता वाचतो. धातूच्या म्हणजे क्रियापदाच्या पूर्वी आल्यामुळे ज्याच्या साहाय्याने क्रियेचा अर्थ बदलला जातो त्या अक्षरास किंवा त्या शब्दास उपसर्ग म्हणतात. संस्कृतमध्ये एकंदर 22 उपसर्ग आहेत आणि ते सगळेच्या सगळे इथे दिलेत बघा. प्रत्येक ओळीमध्ये 4 आहेत आणि खालच्या ओळीत 2 आहेत, म्हणजे आणि चाराप्रमाणे 5 ओळी आहेत, म्हणजे 5 चोक 20 आणि 2 22. प्र, परा, अप, सम, अनु, अव, निस, निर, दुस, दुर, वि, आ, नी, अधि, अपि, अति, सु, उत, अभि, प्रति, परी आणि उप. आता यातले खूप शब्द तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत, फक्त आपण कधीही याचा बारकाईने निरीक्षणही केलं नाही आणि अभ्यासही केला नाही. पण माझ्या मते तुमच्यापैकी सगळ्यांच्या आयुष्यात हे शब्द, यांनी बनलेले शब्द कधी ना कधीतरी आलेले आहेतच. आणि जर आले नसतील तर याचा अर्थ तुम्ही मराठी शिकलेला नाही आहात. बघा आता प्र काय दाखवतो? अधिकता किंवा उत्कर्ष या अर्थाने. प्रगती, बरोबर आहे. प्रगतीचा अर्थ काय? उत्कर्ष. परा म्हणजे विरुद्ध. अप, दूर, वियोग. आता अपशंकर वेगळं बरं का आपल्या वर्गातले. हे अप आणि ते अपशंकर वेगळे. आपण कपिलजींनाच विचारू अपशंकरचा अर्थ काय. हं. कदाचित ते सांगू शकतील, कारण की ते त्यांचं आडनाव आहे. ते गावाचं नाव आहे. बर 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 आमची एक फॅमिली ब्रांच पुराणिक वापरतं. बर. अपशंकर हे फक्त अहमदनगरचंच आडनाव आहे. हा बर. असं म्हणतात की पेशव्यांबरोबर कर्नाटकमध्ये गेले. हम्म. तिथं एका देवळामध्ये पुराण सांगायला म्हणून ठेवून घेतलं पेशव्यांनी त्यांना. हा हा ते गाव होतं अपशिंगी, म्हणून ते हा. अपशिंगीकर झालं. त्याचं अपशिंगीकरचं इव्हेंच्युअली अपशंकर झालं. हा, ओके. त्याचं पुढे अपभ्रंश होऊन अपशंकर झालं. त्याच्यामुळे आमची कुलदेवता सुद्धा बदामीची शाकंभरी देवी आहे. हा बर 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 बर. ओके. खूपच खूपच चुरस आणि रम्य आहे. म्हणजे अपभ्रंश कसा झाला हे आता कळलं. अपशिंगी. ओके, ठीक आहे. सर हा अप शब्द याच्यात पण येईल का? अप डाऊनचं जसं रेल्वेच्या याच्यात आहे अप डाऊन, नाही नाही नाही, तो येणारी इंग्लिश आहे. आणि जाणारी विरुद्ध व नाही नाही, विरुद्ध नाही. अपमान वगैरे आहे ना, तो त्यातला तो हा अप आहे. बर. हम्म. सम, अनु, बघा अनुकूल हा शब्द, अनुसार आपण शिकलेलो आहे. अव म्हणजे खाली. अवतरला म्हणजे काय? खाली उतरला, बरोबर आहे. हो. हा. निस, अभाव. निस्संदेह म्हणजे काय? ज्याच्यामध्ये संदेह नाही असं निस वापरलेला आहे. निर म्हणजे पण अभाव. बघा, दुस निराकार. निराकार, ज्याच्यात आकार नाही किंवा ज्याच्यामध्ये आकाराचा अभाव आहे असा. दुस, दुःशासन, बरोबर आहे. ज्या कृत्य. शासनामध्ये दुष्टता भरलेली आहे असं शासन. दुर्गती म्हणजे वाईट गती, वाईट अवस्था. वी, वी लावलं की त्याच्यामध्ये जास्त प्रकर्ष येतो. विरोध म्हणजे नुसता रोध म्हणजे काय? अडथळा. पण होय. विरोध म्हणजे खरोखर असा प्रकर्षाने जो अडथळा आणला जातो त्याला विरोध म्हणतात. आ म्हणजे या बाजूला. आपण पुढे बघूया त्याची उत्तर. जेव्हा तुम्ही हे बघाल ना त्याची उदाहरणं, तर त्या जास्त पटायला लागेल तुम्हाला. आधी म्हणजे वर, अपि पुढे, अति अतिशय, सु म्हणजे कायम उत्तम असतं. बघा सुनीचा आपल्या वर्गामध्ये सुकेशातही आहेतच बघा.
म्हणजे जिचे केस सुंदर आहेत अशी सुकेशा. बरोबर ना ताई? हो हो बरोबर. ताई तुमचे केस खरंच सुंदर आहेत ना आणि लांब आहेत ना? लांब नाहीये पण करली आहेत बर, आणि हा, मग दाट तरी आहेत. ते सुंदर आहेत आणि दाट आहेत ना? हो हो. हम्म, हा, मग झालं, म्हणजे तुम्ही सुकेश आहात. हम्म. हा होते लांब केस पण आता गेले का कापले हा, गेले. ठीक आहे ठीक आहे, वयानुसार अनेक गोष्टी होतात. धडा पण होता याच्यात, सुकेशाचा केस विकती ती, त्याचा धडाही होता एक आम्हाला. हो का? बर बर. लेसन होता आपला त्याच्यावरूनच नाव आहे ते माझं. हो, सुकेशा नाव होतं तिचं. शिनी ताई होती सुकेश. तुमची 11वी 12वी म्हणजे 11वी मॅट्रिक होती का ताई? नाही. नाही, म्हणजे तुम्ही माझ्यासारख्या 10वी 12वी पॅटर्न मधल्या जात का? हो, पण मग कधी होतं हो साधारणतः, सांगा मला, का नाही आठवते मग सुकेशाचा धडा. अभ्यासक्रम कधी बदलला तुमचा किंवा कधीच तुमची होतं? नाही मला आता एवढं सांगता यायचं, पण माझ्या ठीक आहे, माहितीप्रमाणे आठवला जर का तुम्हाला तर नक्की आम्हाला सांगा, कुठल्या धड्यामध्ये, भा- कितवीच्या धड्यात होतं? हो भावाचा जीव वाचवण्यासाठी तिचे केस खूप लांब असतात हो सुकेशनीचे. बरोबर आहे. भावाला तो त्याची तब्येत चांगली नसते ते वाचवण्यासाठी ती केस कापून विकते असं काहीतरी तो लेसन आहे. हा, बर 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 मैत्रिणीच्या बर, ओके. छोटे असतात. माझे त्यामुळे माझ्या आईने माझं नाव ते ठेवलं. तिला तो लेसन खूप हो, आवडायचा. अरे वा, हो, छान गोष्ट आहे. correct. बर बर बर. हम्म. पण बघा, म्हणजे केस बहिणी किती लहानपणापासून भावासाठी त्याग करतायत. हं. हो, सगळ्या भावांनी हे लक्षात ठेवणं मग गरजेचं आहे आयुष्यभर. आणि त्यांची लग्न झाल्यानंतरही बहिणीचे उपकार लक्षात ठेवले पाहिजेत. हो. चालेल, चला पुढचं प्रती तर आपल्याला माहिती आहे. उलट म्हणजे प्रतिस्पर्धी, स्पर्धा आपण करत असतो, पण आपल्या विरुद्ध जेव्हा एखादा माणूस स्पर्धेत उतरतो तेव्हा आपण त्याला प्रतिस्पर्धी म्हणतो. बरोबर? परी म्हणजे सर्वत्र. मी तुम्हाला एक दोन शब्द करते. परिसीमा म्हणजे काय? चारी बाजूनी, सर्व बाजूनी असलेली सीमा. परिसर सर परिसर, आजूबाजूचा, सर्व बाजूचा प्रदेश. सर्वोपरी सर हा, सर्वोपरी म्हणजे सर्वांच्या, सर्व सर्व बाजू बाजूनी जो वर आहे तो. सर्वांच्या वर हा, उप, हे उपवास तर आपल्याला माहिती आहे, जवळ किंवा अधिक. उपविश, उपवास उपविश उपवास उपविश म्हणजे खरं जवळ येऊन बस, अशी खरी आज्ञा आहे ती. जवळ राहणे. हा, बसणे रादर, विश, विश ना धातू आहे. आता बघ, हा सर हा सर सॉरी, आधीच्या स्लाइड उत हा शब्द बरोबर. होता. उत उत हा शब्द होता, याच्यात नाही दिसत येतो. मला त्याचा अर्थ उत, विचारायचा होता. उत का? बर, आपण जाऊ हो, उत. हा, हा, कर्ष आणि उत्कर्ष. बरोबर आहे. उत हा, म्हणजे वर. याच्यात सु उत, हा, उद त्याच्यामध्ये उद दिलंय ते हा ते, 18व. हा ते उद झालं असेल, ते उत पाहिजे असेल मग. हम्म. हा, सु नंतर हे होतं का? हो बरोबर हो आहे तुमचं. सर उत्त पाहिजे तो, उत्त. पण उद उद पण असतं ना, उद्वहन म्हणतात ना लिफ्टला. ते उत वाहनचं उद्वहन होतं. उद्वहन. तो तच आहे, उद्वाह पण त आणि द उद होत ते. उद्वाहक बघा ना, उत्वहन, उद्वाह उद्वहन, 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 बरोबर म्हटलं की उद्वाहन द होतो तो. त अधिक हम्म. वचा, त्यामुळे ते उत्तच पाहिजे. बरोबर आहे. कोणी हे यांनी सांगितलं होतं ना, विशाखात यांनी. हो, त्यांचं बरोबर आहे. उत, अरे बापरे. हा, उत, उत्त. हा. हा, मी इथे फक्त बरोबर करून ठेवतो. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. आता बघा, इथे एक त्यांनी श्लोक दिलेला आहे. उपसर्गेण धात्वर्थो बलाद्यन्य प्रतीयते, प्रहारार, प्रहाराहार संहार प्रहार विहार परिहारवत. आता आपण हा श्लोक पाठ व्हायला वेळ लागेल, पण त्याचा आपण अर्थ आधी पहिले बघू. उपसर्गों के योग से धातु का अर्थ अवश्य ही दूसरा हो जाता है.
म्हणजे उपसर्गांच्या वापराने धातूचा अर्थ नक्कीच दुसरा होतो. जसे हार, हा कुठला रू, हार, क्रियापद से पूर्व प्र उपसर्ग लगने पर प्रहार झालं, बरोबर आहे. त्याचा अर्थ काय होतो? हार म्हणजे हार आपली, बरोबर, पराभव या अर्थी. पण प्रहार झालं की त्याचा अर्थ काय होतो? प्रहार केला, आक्रमण केलं किंवा आघात केला, बरोबर, असं होतो. त्याच्या मागे हारला जर का आ लागला तर आहार म्हणजे भोजन या अर्थी शब्द तयार होतो. त्याच हारला आधी संहार केला तर विनाश या अर्थी असा अर्थाचा शब्द होतो. म्हणजे बघा, हार हा एक शब्द आहे किंवा हा धातू आहे, पण त्याच्या मागे वेगवेगळे उपसर्ग लागून अर्थाचा पूर्णपणे वेगळा अर्थ तयार होतो. बघा, त्या हारला धातूच्या वी अर्थाचं लावला काहीच तर राहत विहार, नाही. बरोबर आहे. मूळ अर्थ आणि नवीन अर्थ याच्यात बऱ्याच वेळेला काही संबंधही नसतो. परिहार म्हणजे काय? श्रम परिहार, आठवतंय आपण शब्द वापरलेला होता. हो. म्हणजे काय? श्रमाचं निवारण करणे. निवारण. विहार म्हणजे फिरणे. हा, ठीक है. हाँ, आता अपन पुढे जाऊ, बघूयात. हाँ, बघा, भू धातु के साथ विभिन्न उपसर्ग लगने पर उसके अर्थ में जो परिवर्तन होते हैं वे इस प्रकार है. म्हणजे भू धातू आहे आणि त्याच्या बरोबर विभिन्न वेगवेगळ्या प्रकारचे उपसर्ग लागून कसे कसे अर्थ बदलले ते आपण आता, आणि त्याच्यात कसं कसं परिवर्तन झालं, बदल झाला ते आपण बघूयात. हा, भू म्हणजे काय? होणे. भूत म्हणजे धातू साधित भूतकाळी विशेषण रूप आहे, बरोबर, हुआ, झाला या अर्थी. आता बघा, प्र अधिक भू, प्रभव म्हणजे जन्म, प्रभाव असाही शब्द बनला. त्याचा अर्थ त्याच्यावर त्यांचा खूप प्रभाव आहे, म्हणजे काय? इन्फ्लुएन्स आहे, बरोबर. प्रभू स्वामी, बघा, भूत शब्द आहे, मागे प्र आहे, पण कसे वेगवेगळे छटा तयार झाल्या बघा एकाच धातूच्या. पराच्या मागे भू लागलं की पराभव होत, म्हणजे हार. अपभू मध्ये अपभूती म्हणजे पराभव. सम अधिक भू प्रभव म्हणजे जन्म. प्रभव. कुठला? प्रभव. कुठे प्रसव. बघताय? हो, प्रभव, हो. प्रभाव पण ऐकतो, प्रभव नव्हतं कधी ऐकलं. हा, मी प्रसव. पण ऐकलं होतं. हा. प्रसव वेगळं, पण तिथे भूभव धातूशी काही मग संबंध भू नाही. धातू आहे. हा, असं हा इथे सृजन, मग प्रसव. हा, करेक्ट. हा, अपभूती, समभू, बघा आता, सम अधिक भू एक होना, जन्म ग्रहण करना. संभव आम्ही युगे युगे आहे ना, हा. संभव म्हणजे मी जन्म घेईन किंवा मी उत्पन्न होईन किंवा माझी उत्पत्ती होईल. संभव आम्ही युगे युगे. पण ते संभूती. संभूती म्हणजे काय? ऐक्य. बघा, एकाच प्रकारचे दिसणारे शब्द आहेत, पण कसे वेगवेगळे अर्थ आणि शब्दाचे वेगवेगळ्या प्रकारचे एकाच उपसर्गातनं शब्द बनतात आणि अर्थ त्यांचे वेगळे होतात. ऐक्य म्हणजे काय? हा, ऐक्य म्हणजे काय? कुठे शब्द बघताय? ऐक्य संभूती. म्हणजे हा, ठीक आहे, एकमेकांच्यात एकमेकांच्याशी आपण चांगले संबंध असणे त्याला समजा ऐक्य. आता तुम्ही भारतीय आहात, मी भारतीय आहे, हम्म, बरोबर आहे, पण आपण परदेशात राहतोय. बरोबर. आपल्या सगळ्यांच्यात एकमेकांच्यात ऐक्य पाहिजे, कारण की अच्छा, आपला एकत्र म्हणजे युनिटी म्हणून. युनिटी, हा. करेक्ट. ओके. हा, म्हणजे नागरिकत्वाने आपण जरी अमेरिकन असलो तरी आता आपण जन्माने भारतीय आहोत. भारत. ओके, म्हणजे कळलं. आपली संस्कृती एक आहे, आपले लहानपण एका प्रकारे गेलेलं आहे, आपलं अपब्रिंगिंग एका प्रकारचं झालेलं आहे, म्हणून आपल्यात ऐक्य असणं ही अपेक्षा आहे. हा, अनु अधिक भू, अनुभव, बरोबर आहे. अनुभव म्हणजे अनुभव पण